स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व संघ मालक यांना पुन्हा एकदा विनंती, आपण व्यासपीठाकडे येऊया। ऋषी मालू यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर आसनस्थ व्हायचंय। ऋषी मालू, आपण सुद्धा स्टेजवर आसनस्थ व्हायचंय। ओके ओके सर। संकेत पाडलेकर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचंय। संकेत पाडलेकर, राळे काका आपणास सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय। राळे काका आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय। सुस्वागतम, नमस्कार। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अवॉर्ड सेरेमनीच्या या सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत करूया। दापोली प्रीमियर लीग 2023 पर्व 9चा नुकताच अंतिम सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याला आपण सुरुवात करतोय। दोन्ही संघाला विनंती आहे, विनर आणि रनर अप दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण चला व्यासपीठाच्या समोर या। त्याचबरोबर सर्व संघ मालकांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। दुर्गासागर वॉरियर्स तिकडे बसलेत, चला या समोर या इकडे। रोहनजी कालेकर, आपण व्यासपीठावरती यायचं आहे, चला पटकन या, सर्वांना विनंती आहे, लवकर या। सन्मान्य अक्षय फाटक, योगेशजी दांडेकर साहेब, सन्मान्य नितीनजी शिंदे, रोहनजी कालेकर, अतुलजी मेहता आणि आदरणीय सातनक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। चला सर्व संघ मालकांना विनंती, आपण लगेचच व्यासपीठाकडे या। आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला इथे सुरुवात करतोय। दापोली प्रीमियर लीग 2023 पर्व 9चा नुकताच अंतिम सामना या ठिकाणी शिंदे फायटर्स आणि दुर्गासागर वॉरियर्स या दोन संघांमध्ये संपलेला आहे आणि शिंदे फायटर्स या संघाने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत दापोली प्रीमियर लीग मध्ये चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावत इथे मोठा इतिहास रचलेला आहे। खऱ्या अर्थानं इतिहास लिहिण्याची संधी होती दुर्गासागर वॉरियर्स संघाला, परंतु हाडलं केशवनी हे स्वप्न उद्ध्वस्त केलं आणि चौथ्यांदा ट्रॉफी पटकावून दिलेली आहे शिंदे फायटर्स संघाला। आपण अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याकडे जातोय। दरम्यान 3 दिवस दापोली प्रीमियर लीगचा सोहळा इथे संपन्न झालेला होता आणि या स्पर्धेसाठी यावर्षी प्रथमच आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्यांचा मधुर आवाज गेले 3 दिवस तुम्हाला मंत्रमुग्ध करून गेलेला होता, ज्यांच्या भाषेनं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा फुल्ली बहरली, इतिहासाचे अनेक संदर्भ ज्यांनी क्रिकेटची मजा तुम्हाला मिळवून दिली, ते तुम्हा सर्वांचं लाडकं समालोचक सन्मान्य नरेशजी ढोमे साहेब यांना खरं तर पुण्याला जायचं आहे आणि उद्या पुन्हा एकदा शिर्डीला त्यांची स्पर्धा आहे, ती देखील कव्हर करायची आहे। त्यामुळे सुरुवातीला आपण त्यांचा इथे सन्मान करणार आहोत आणि त्यांना निरोप देणार आहोत। या मी स्वप्नीलजी शिंदे साहेब आपल्याला विनंती करणार आहे की नरेशजी ढोमे साहेबांचा आपण सन्मान करूया। एकदा जोरदार टाळ्या ढोमे साहेबांसाठी व्हायला पाहिजे।
जबरदस्त असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मधुर आवाज, इतिहासाचे अनेक रेफरन्स आहेत. त्याने तुम्हाला क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आस्वाद दिला. भाषेवरती जबरदस्त असं वर्चस्व त्यांचं राहिलेलं आहे. आणि सरांना विनंती आहे की सर अगदी दोन शब्दामध्ये या स्पर्धेविषयी अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं प्लीज. खूप छान स्पर्धा होती. पहिल्यांदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो मी की आपण गेली 9 वर्ष मी अनेक प्रीमियर लीग स्पर्धा बघितल्या, दरवर्षी कव्हरही करतो, पण 1-2 वर्ष होतात आणि पुढे मग काही स्पॉन्सर मिळत नाही किंवा मग त्या काही वाद होतात आणि स्पर्धा बंद पडतात. पण ज्या पद्धतीनं तुम्ही 9 वर्ष ही स्पर्धा पुढे घेऊन जात आहे, ज्या आकर्षकपणे स्पर्धेची मांडणी करता, ही निश्चित महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. मला आपण इथं निमंत्रण दिलं, 3 दिवस माझा चांगला पाहुणचार केलात. विशेष म्हणजे मी असं ऐकलं होतं की कोकणी माणसं ही फणसासारखी असतात, वरून थोडीशी कडक असतात, आतून गोड असतात. पण इथे मला असं जाणवलं नाही की तुम्ही वरून कडक आहात म्हणून. वरूनही इतके गोड आणि मृदू मुलायम आहात आणि आतमध्ये तर फणसाच्या घरासारखेच गोड आहात. त्याचा अनुभव मी घेतला. पुन्हा इथे यायला मला आवडेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि स्पर्धेमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ढोमे सर. आपण येथे खास पुण्याहून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपले दापोलीचा बुलंद आवाज, आपल्या दापोलीकरांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे श्री दत्ता क्षीरसागर सर, समालोचक श्री दत्ता क्षीरसागर सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. स्वप्नील शिंदे यांच्या हस्ते आपण हा त्यांचा सन्मान करतोय. सन्माननीय दत्ता क्षीरसागर सर, वेळात वेळ काढून आपण आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण समालोचन करण्यासाठी आलात, त्याबद्दल आपले आम्ही आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मी संतोष शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे शिक्षक संघटनेचे काटकर सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर आपल्या या स्पर्धेला, या सर्व स्पर्धेसाठी जे मुख्य प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलं होतं, ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं आणि ज्यांच्या मदतीने ही स्पर्धा आपण पार पाडली, ते आपले सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सरपंच साहेब माननीय रवींद्रजी सातनाक साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण दापोली प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने आपण करतोय. मी जतीनजी साळगावकर, अमित कुमार बिंद, अमित इंदुलकर व स्वप्नील शिंदे यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे सन्माननीय रवींद्र श्रीधर सातनाक साहेब यांचा, तसेच लोढा फाउंडेशन यांच्या वतीने यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धा पार पाडल्या. ते रवींद्रजी सातनाक साहेब यांचा यथोचित सत्कार व सन्मान करतायत जतीनजी साळगावकर, स्वप्नील शिंदे, अमित इंदुलकर व अमित बिन. धन्यवाद सातनाक साहेब. आपणाच्या मदतीने या सर्व स्पर्धा येथे यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. त्यानंतर आपण दुसरा सन्मान करतोय सन्माननीय सतीशजी गिरी साहेब, लोढा फाउंडेशनचे सतीशजी गिरी साहेब यांचा सन्मान मी विनंती करतो स्वप्नील शिंदे, जतीन साळगावकर, स्वप्नील शिंदे यांना आम्ही विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. गिरी साहेब, लोढा फाउंडेशनचे गिरी साहेब, ज्यांच्या मदतीने आपण या स्पर्धा पार पाडल्या. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत अशा व्यक्तीचा ज्यांच्यामुळे आपल्याला या मैदानातल्या या स्पर्धा आपण लाईव्ह दाखवू शकतो. तसेच कायम आम्ही जेव्हा या मैदानामध्ये स्पर्धा भरवतो त्यावेळेला त्यांच्याकडे कोणतीही मदत मागितली की ते
पहिलाच शब्द त्यांचा असतो की बिंदास तुम्ही करा, मी तुमच्या सोबत आहे. ते आपले सर्वांचे लाडके संदीपजी सावंत साहेब यांचा यथोचित सन्मान करतील. जतीनजी साळगावकर, संदीपजी सावंत साहेब यांचा आपण सन्मान करतोय. त्यांच्या मदतीने व त्यांच्यामुळेच आपण या स्पर्धा लाईव्ह दाखवू शकलो. या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं ते आपले संदीपजी सावंत साहेब यांचा आपण सन्मान केला आहे. धन्यवाद साई. यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा मुख्य सोहळ्याकडे. दापोली प्रीमियर लीग पर्व 9 या स्पर्धेमध्ये एकंदरीत 6 संघ मालक पार्टिसिपेट झाले. त्यांनी बहुमोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि या सर्व संघ मालकांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान आपण करतोय. मी आमच्या मुख्य आयोजकांना विनंती करणार आहे की आपण या मालकांचा सन्मान करूया. प्रथमतः या स्पर्धेमध्ये पर्व 1 पासून पर्व 9 मध्ये सहभागी होत असणारा संघ म्हणजे फाटक डेव्हलपर्सचा आणि या संघाचे संघ मालक अक्षय फाटक यांना देखील सन्मानित करतोय. यानंतर दापोली प्रीमियर लीगमध्ये गेल्या 2 पर्वापासून सातत्यानं सहभागी होणारा संघ म्हणजे अर्थातच विधीचा चॅलेंजर संघ. गेल्या पर्वामध्ये देखील हा संघ आपण पाहिला, या पर्वामध्ये देखील हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्या संघाचे संघ मालक सन्माननीय रवींद्र सातनाक साहेब आणि त्यांच्या वतीनं विनंती ऑर्गनायझरनं विनंती करणार आहे की हा सन्मान करायचा आदरणीय रवींद्र सातनाक साहेबांचा. संकेत हा सन्मान स्वीकारेल. विदिशा चॅलेंजर संघाचे संघ मालक सन्माननीय रवींद्र सातनाक साहेब यांच्या वतीनं सन्मान स्वीकारतायत संकेत पाडलेकर. गेले 2 पर्वामध्ये विदिशा चॅलेंजर्स हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आलेला आहे. अर्थात अजूनपर्यंत अंतिम फेरीमध्ये यश आलेलं नाहीये, परंतु आशा करूया, शुभेच्छा देऊया पुढच्या पर्वासाठी.
या सर्व संघ मालकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. सर्व संघ मालकांना आपण यथोचितरित्या या ठिकाणी सन्मानित तर आमचे पुन्हा एकदा मदतनीस आमचे सहकारी सन्माननीय जगडे दादा यांना देखील आपण सन्मानित करूया. त्याने देखील गेले 3 दिवस आम्हाला बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे. त्यांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. साई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी देखील. नवनवीन व्हिडिओ धन्यवाद. त्याचबरोबर दापोली प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे ती tenniscricket.in माध्यमातून आपण तिथं लाईव्ह कव्हरेज केलेलं होतं. असंख्य क्रीडा रसिकांचे आम्हाला कॉल देखील आलेले होते. खूप चांगलं कव्हरेज tenniscricket.in माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं होतं. आणि tenniscricket.in ची जी टीम आहे त्यांचा देखील इथं आपण यथोचित सन्मान करतोय. सचिन मुंडे आणि त्याचबरोबर त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील वाजूया. खूप चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं होतं. मुंडे सर आपण देखील या आपल्या संपूर्ण टीम समेत व्यासपीठावरती यावं.
लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी ज्यांनी नेटची आम्हाला उपलब्धता निर्माण करून दिलेली आहे त्या जिबर नेट यांचा देखील मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. त्यांचा देखील यथोचित आपण सन्मान करतोय. समज चित्ते यांना विनंती आहे की आपण व्यास ऑपरेटरचे सर्व सन्माननीय नितीनजी शिंदे सर यांच्या वतीनं मी विनंती करेन बबन शिर्के यांना आपण सन्मानित करतोय. प्लीज वेलकम बबनजी शिर्के साहेब. आपल्याला विनंती डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था त्याचबरोबर मंडप डेकोरेटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि बबन शिर्के हा सन्मान स्वीकारत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान झालेला आहे. यानंतर या संपूर्ण स्पर्धेचे जे आमचे मुख्य प्रायोजक होते ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं पुरस्कृत झालेली आहे तो मामा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व पंचायत समिती दापोलीचे माजी सभापती आणि त्याचबरोबर पाळले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय रवींद्रजी सातनाक साहेब यांना विनंती करेन की या स्पर्धेच्या दरम्यान आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित रसिक क्रीडा रसिक दापोली प्रीमियर लीग ही स्पर्धा या स्पर्धेचं हे 9वं वर्ष आहे आणि ह्या 9व्या वर्षामध्ये आपण आम्ही 8व्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेतला. विदिशा चॅलेंजर्स आणि दिव्यांशी फायटर्स असे 2 संघ पदार्पणात आम्ही इथे आणि त्याच वर्षापासून आम्ही इथे ह्या स्पर्धेला एक DPL दापोली प्रीमियर लीग ह्या प्रीमियर लीगची उत्सुकता प्रत्येक दापोलीवासियाला असते आणि त्याची सुरुवात साधारण डिसेंबरच्या सुरुवातीपासूनही होते की दापोली प्रीमियर लीग आता येणार आहे. पण त्याच्यानंतर त्याची बाकीची सगळी ही जी आता हे बऱ्याच वेळा चौघांची नावं सांगितलेली पण चौघांच्या मागे अजून बरेच जण आहेत आणि त्या सगळ्यांना धन्यवाद देईन. नुसतं सगळ्यांना धन्यवाद देऊन चालणार नाही तर इथे ही खेळपट्टी बनवण्यापासून ज्यांनी खेळपट्टी बनवली त्या माणसाला सुद्धा खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत. आणि सुंदर सुरेख इथे खेळपट्टी बनवली आपल्या परिसरामध्ये कोकणामध्ये आणि आपल्या ह्या परिसरामध्ये मैदान हे खरोखर एक चांगलं मैदान इथे आहे आणि त्यासाठी आपण ह्या आझाद मैदानाची चांगली जोपासना व्हावी या दृष्टीनं यावेळेला आपण या आयोजकाने सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांना इथे या उद्घाटनाच्या सामन्यासाठी आणलं होतं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. खरोखर त्यांना आणण्यामागचं काहीतरी उद्देश आहे. ते उद्देश आपल्याला आपल्या मार्फत ते साध्य करायचं आहे आणि इथल्या दापोलीतील नौजवान तरुणांना एक चांगल्या प्रकारचं क्रीडांगण क्रीडा नगरी इथं देण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्यासाठी DPLचे जे प्रायोजक आहेत यांनी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. त्या दिवशी पण उद्घाटनाच्या वेळेला आमदारांनी सांगितलं आहे आणि आजही मी सांगतो की पुढाकार घेऊन हे जे मैदान आहे जे कुठे गलीचे असेल किंवा काय असेल ते सगळं शेखरजी आगरे मला वाटतं इथे नाही आहेत आता त्यांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. हे सुंदर आणि छान असा हा परिसर आपण तयार करूया त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. दापोली प्रीमियर लीगबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर चांगल्या प्रकारची स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये 6 संघांनी भाग घेतला होता. 6 संघाच्या मालकांनी इथे आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक वर्षी हे स्पर्धा शेवटी एक कोणतरी पुढे जाणार आहे आणि बाकीचे मागे राहणार आहेत पण त्या ह्यांनी नामोहरून होऊन चालणार नाही. आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. मी आयोजकांना सांगेन काही अडचणी असतील काही तुमचे अटी असतील आपण सगळ्यांनी बसून संघ मालक आणि आपण एकत्र बसून माझ्या थोड्याशा कानावर आलेल्या गोष्टी म्हणून आपल्याला सांगतो की काय असतील तर आपण एकत्र बसून या सोडवूया. काही अटी असतील त्यावर थोडेसे शिथिल करूया आणि जेणेकरून ही स्पर्धा दापोलीमधली चांगली स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातली मोठी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उदय सामंतांची सुद्धा एक स्पर्धा होते आणि ती स्पर्धासुद्धा अशा तोलामोलाची स्पर्धा आणि त्यालाच साजेशी स्पर्धा आपल्या दापोलीमध्ये होते. हे खरोखरच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि दापोलीतली क्रीडा रसिक आपल्याला माहिती आहेत. दापोलीमध्ये आता दत्ताने आज सांगितलं की बरेच असे रत्न दापोलीमध्ये तयार झालेत. आज मला वाटतं मला आता नाव आठवत नाही, आपली इथली एक कन्या आहे, ते कन्या मॅरेथॉनमध्ये आता मला वाटतं सुरतमध्ये सुद्धा तिने आपला नंबर पटकावलेला आहे. असे जे स्पर्धक आहेत, जे खेळाडू आहेत, जे गावागावामध्ये खेळाडूंना इथे येण्याचं आणि इथे खेळण्याचं धाडस इथे होतं आहे, ते करतात, दाखवत आहेत. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझी टीम, जरी मी योगीजीने सांगेन, योगीजी गेल्या वर्षीचे विजेते होते आणि माझ्या टीममध्ये जरी मला पराभव माहीत नाही, मला राजकारणामधला पराभव माहीत नाही, मी निवडणुकीमध्ये मला पराभव माहीत नाही. मी 1989 पासून सगळ्या इलेक्शन जिंकत आलेलो आहे, एकही इलेक्शन हरलेलं नाही आहे. पण मला ह्या खेळामध्ये दत्ता सांगतोय की नशीब आजमास, नशीब आजमासाठी नाही, ही जे मंडळी जे काहीतरी करतायत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण हे करतोय. आणि ह्यासाठी आपल्याला बक्षीस किंवा हे ची काही असं आवश्यकता नाही, जे काय असेल ते सगळे खेळाडूंचे असणार आहे, ह्या बाबतीत आपल्याला सांगतो. आणि ज्या वेळेला ही आता गेल्या वर्षी आपण सांगितलेलं, यावर्षी त्याने अजून एक सुधारणा केली की रिव्ह्यू हा घेतला, रेफरल घेतला. हे खरोखर एक चांगली गोष्ट ह्या आयोजकांनी केलेली आहे. ह्या आयोजकांच्या मागे आपण सगळ्यांनी ठामपणे मागे उभं राहिलं पाहिजे. जसं आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही यांच्या मागे उभे राहणार आहोतच. लोढा फाउंडेशनचे खास करून धन्यवाद द्यायला पाहिजेत. त्यांच्या वतीनं ही स्पर्धा पार पडते. लोढा व्हेंचर्सचे दीपेंदरजी गुप्ता CEO इथे आता नाही आहेत, तरी त्यांच्या वतीनं सतीशजी इथे उपस्थित आहेत. मी सतीशजींना सांगेन की ह्या स्पर्धेसाठी ही तालुक्यातली नावाजलेली स्पर्धा आहे आणि दरवर्षी लोढा फाउंडेशनचं काम इथे 4 वर्ष 5 वर्ष चालणार आहे. तोपर्यंत आपल्याकडनं हे मदत, आपल्याकडनं हे प्रोत्साहन, हे पुरस्कर्ते पण आपण राहायला पाहिजे, एवढं आपल्याला याला सांगतो. आपण आपल्या मॅनेजमेंटला कळवावं. आणि हे लोढा व्हेंचरचेच हे आहेत फाउंडेशनचे, त्याच्यामुळे त्यांना काय सांगण्याची गरज नाही, त्यांना काय माहिती आहे की आपण त्यांना काय करायला पाहिजे. ह्या पलीकडे जाऊन यावेळेला एवढा उशीर झाला. ह्या स्पर्धा खरोखरच मी गेल्या वर्षी पण बोललो होतो की प्रकाश झोतातल्या स्पर्धा घ्या. दापोलीतल्या सगळे जे क्रीडा रसिक आहेत ते नक्की इथे आपल्या सकाळी उठल्यानंतर काही लोक कामामध्ये धंद्यामध्ये असतात, त्यांना शक्य होत नाही. पण पुढल्या वर्षी सगळी ते दापोली परिसरातील जे लोक आहेत ती इथे नक्की या स्पर्धेचा आस्वाद घ्यायला येतील. आणि पुढल्या वर्षी आयोजकांनी सांगितलं आहे, डिक्लेअर करायला हरकत नाही की पुढल्या वर्षी प्रकाश झोतामध्ये या स्पर्धा होणार आहेत. आपण तुमच्या नक्की मागे आहोत. तुम्हाला जे काय लागेल, यावर्षी मला वाटतं सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल ठेवलेली आहे. खरोखर चांगलं यावर्षी सायकल ठेवली आहे, पुढल्या वर्षी मोटरसायकल ठेवतील, एवढं आज मी सांगतो. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो, खास करून दोन्ही समालोचक आणि ज्यांनी यूट्यूबच्या मार्फत ज्या आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांपर्यंत हे यूट्यूब मार्फत ही स्पर्धा पोहोचवली, त्यांनाही धन्यवाद देतो. खास करून हे इथलं स्टेज आणि इथलं जे मॅनेजमेंट जी नितीन शिंदेंच्या मंडळींनी जी गेली ते सुद्धा त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या सर्व क्रीडा रसिकांना धन्यवाद देतो. ह्या संघामध्ये सगळ्या संघ मालकांना धन्यवाद देतो, खेळाडूंनी भाग घेतला त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सातनाक साहेब. फार महत्त्वाचं असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलेलं आहात. आणि पुढच्या वर्षी दापोली प्रीमियर लीग पर्व 10वं जे असेल ते कदाचित प्रकाश ज्योतातली स्पर्धा तुम्हा सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि ते आपल्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे. यानंतर आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. प्रवीणजी काटकर साहेब यांना आपण सन्मानित करतोय. मी विनंती करेन ऑर्गनायझर टीमला की आपल्या सर्वांच्या पाठीमागं सातत्यानं उपस्थित राहणारे प्रवीणजी काटकर साहेब यांना सन्मानित करूया. उपस्थित आहे त्यांचा देखील यथोचित सन्मान गौरव या स्पर्धेच्या दरम्यान आपण करतोय. त्याचबरोबर आदरणीय राळे साहेब देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या दरम्यान सन्मानित करतोय. सन्मान होतोय आदरणीय राळे साहेबांचा. मनपूर्वक सन्माननीय सचिनजी महाडिक हे देखील मंचावरती उपस्थित आहेत.
त्यांना देखील या स्पर्धेच्या दरम्यान आपण सन्मानित करतोय. पुरस्कारांकडे गेले 3 दिवस आपण ही दापोली प्रीमियर लीगची स्पर्धा पाहतोय. 10 तारखेपासून दापोली प्रीमियर लीगच्या फेस्टिवलला सुरुवात झाली आणि आज 12 तारखेला या स्पर्धेचा समारोप होतोय. अर्थात प्रत्येक सामन्यामध्ये जो खेळाडू चांगला खेळला त्याला सामनावीर हा पुरस्कार देऊन देखील आपण सन्मानित करतो. परंतु हा सन्मान स्पर्धा मॅच झाल्यानंतर आपण करत नाही. एकंदरीत ज्यावेळेला अवॉर्ड सेरेमनीचा सोहळा असतो त्यावेळेला प्रत्येक सामन्यातला जो सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे त्याला आपण सन्मानित करतो. आणि ज्या ज्या खेळाडूंची मी नावं घेईल त्याने लगेचच यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पहिल्या दिवशी जो पहिला सामना झालेला होता फाटक डेव्हलपर्स विदिशा चॅलेंजर्स या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. आणि इथून पुढचे सर्व जे सामनावीराचे जे पुरस्कार आहेत ते देण्यासाठी मी सन्माननीय सातनक साहेबांना विनंती करणार आहे. पहिला सामना फाटक डेव्हलपर्स विदिशा चॅलेंजर्स मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे ऋषी बारे. प्लीज वेलकम. आणि जर एखादा खेळाडू उपस्थित नसेल तर त्याच्या वतीनं त्याच्या संघातल्या खेळाडूंनी लगेच यायचं आहे आणि पुरस्कार स्वीकारायचा आहे. फाटक डेव्हलपर संघाचा ऋषी बारे त्याच्या वतीनं त्याच्या संघातला खेळाडू कुणीतरी या लगेच. जाऊया पुढचा. चला या लगेच. फास्ट या लगेच. ठरलेला होता सामनावीराचा मानकरी. त्याच्यानंतर पुढचा सामना होता शिंदे पाटण दुर्गासागर वॉरियर्स. सामनावीराचा मानकरी ठरलाय आकाश सपकाळ. प्लीज वेलकम. मौसम देखील आलेला आहे. छोटा इमाद देखील त्याच्या समवेत आहे. सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे यानंतर आकाश सपकाळ शिंदे पाटण दुर्गासागर वॉरियर्स मधला सामना मॅच विनिंग खेळी आकाश सपकाळ यांना आपण सन्मानित करतोय सामनावीराची ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन. यानंतर पुढचा सामना आराध्य वॉरियर्स फाटक डेव्हलपर. सामना या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे साई. प्लीज वेलकम साई. साई चौसाळकर. प्लीज वेलकम. मनोज पवार आराध्य वॉरियर्स फाटक डेव्हलपर्स मधला सामना सामनावीराचा मानकरी ठरलेला होता. यानंतर सुपर किंग दापोली विदिशा चॅलेंजर या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरला साई तवसाळकर. ओके दांडेकर साहेब सन्मान स्वीकारतायत. नंतर पुढचा सामना शिंदे फायटर्स आराध्य वॉरियर्स. सामनावीराचा मानकरी ठरला अमय पालकर. प्लीज वेलकम. कालच्या दिवसातला तो शेवटचा सामना होता आणि शेवटच्या मॅच मध्ये मॅच विनिंग खेळी करणारा अमय पालकर सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे. योगेजी दांडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते अमय पालकरला आपण सन्मानित करतोय. यानंतर कालच्या दिवसामध्ये जे सामने झालेले होते त्या सामन्यातले जे सामनावीर आहेत त्यांना आपण सन्मानित करतोय. सावंत साहेबांना विनंती असेल की आपण पुढील सन्मान करायचे आहेत. कालच्या दिवसातला पहिला सामना दुर्गासागर वॉरियर्स सुपर किंग या मॅच मधला सामनावीराचा मानकरी जोरदार आणि स्वागत करूया पिंट्या याचं. प्लीज वेलकम. दुर्गासागर वॉरियर्स संघाचा पिंट्या. यानंतर पुढील सामना झालेला होता आराध्य वॉरियर्स आणि विदिशा चॅलेंजर्स या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे दिलीप. प्लीज वेलकम. दरम्यान पिंट्या येत आहेत. कालच्या दिवसातला पहिला सामना दुर्गासागर वॉरियर्स सुपर किंग दापोली. पिंट्या यांना आपण सन्मानित करतोय. याच्यानंतर आराध्य वॉरियर्स विदिशा चॅलेंजर्स या मॅच मधला सामनावीराचा मानकरी दिलीप. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. पुढचा सामना होता सुपर किंग्स शिंदे फायटर्स आणि या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे आक्रमक गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देणारा अरमान. प्लीज वेलकम. अरमानला विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. कालच्या दिवसाचा तिसरा सामना आणि त्या मॅच मध्ये आपण सामनावीर ठरलेला आहात. त्याच्यानंतर कालच्या दिवसातला चौथा सामना दुर्गासागर वॉरियर्स फाटक डेव्हलपर्स आणि या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला. जोरदार आणि स्वागत करूया सिद्धू याचं. प्लीज वेलकम सिद्धू. खेळाडूंना विनंती आपण लवकरात लवकर पार होतोय. सिद्धू या आपण लवकर. त्याच्यानंतर पुढील सन्मान आहे शिंदे फायटर्स विदिशा चॅलेंजर्स. कालच्या दिवसातला 5वा सामना आणि या मॅच मध्ये
या मॅच मध्ये जो सामनावीराचा मानकरी ठरला आहे त्याला आपण आदरणीय काटकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करूया. शिंदे फायटर संघाचा स्वप्नील गुहागरकर, प्लीज वेलकम. कालच्या दिवसातला 5वा सामना स्वप्नील गुहागरकर ठरलेले आहेत सामनावीराचे मानकरी. त्याच्यानंतर कालच्या दिवसातला 6वा सामना आराध्य वॉरियर्स दुर्गासागर वॉरियर्स, आणि या मॅच मध्ये सामनावीराच्या मानकरी ठरलेत. पुन्हा एकदा आमंत्रित करूया मौसीम याला, प्लीज वेलकम मौसीम. जो 6वा सामना होता आराध्य वॉरियर्स संघाच्या मौसीमला आपण सन्मानित करतोय सामनावीराची ट्रॉफी देऊन. त्यानंतर 7वा सामना फाटक डेव्हलपर सुपर किंग दापोली आणि त्याच्यामध्ये मॅच विनिंग खेळी करणारा ऋषी बारे सामना विरंगलेला आहे. प्लीज वेलकम ऋषी. ऋषी बारे याच्या वतीनं या बरेचशा आपण सन्मानित करतोय सामनावीराची ट्रॉफी देऊन. यानंतर आजच्या दिवसातले लीग फॉर्मॅट मधले जे 2 सामने आपण पाहिले त्याच्यामध्ये विदिशा चॅलेंजर्स आणि दुर्गासागर वॉरियर्स यांच्यामधली पहिली लढत झाली. या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे अक्षय मांडवकर, विदिशा चॅलेंजर्स संघाचा खेळाडू. राळे साहेबांच्या हस्ते आपण सन्मानित करूया. अक्षय मांडवकर जर नसेल तर संकेत आपल्याला विनंती आहे, आपण ती ट्रॉफी घ्यायची आहे. याच्यानंतर आजच्या दिवसातला लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना शिंदे फायटर्स आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स. या मॅच मध्ये अक्षय मांडवकर आलेले आहेत. चला याच्यानं आपण सन्मानित करतोय. आजच्या दिवसातला लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना शिंदे फायटर्स फाटक डेव्हलपर्स. या मॅच मध्ये मॅच विनिंग खेळी करणारा अमय पालकर, प्लीज वेलकम. अमय पालकर ठरलेला आहे सामनावीराचा मानकरी. टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचलेले होते त्यातला जो पहिला क्वालिफायरचा सामना झालेला होता शिंदे फायटर्स आराध्य वॉरियर्स, आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. जोरदार स्वागत करूया केशव यांचं, मॅच विनिंग खेळी केशव आपण ठरलेला डॉक्टर केशव यांना सन्मानित करूया. पुढचा सामना झाला होता फर्स्ट एलिमिनेटर सामना, त्याच्यामध्ये दुर्गासागर वॉरियर्स आणि सुपर किंग दापोली यांच्यामधली लढत, आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे जबरदस्त कामगिरी करणारा सिद्धू, प्लीज वेलकम. कामगिरी पार पाडणारा सिद्धू. जो दुसरा सेकंड क्वालिफायर सामना आपण बघितला दुर्गासागर वॉरियर्स आणि आराध्य वॉरियर्स. या मॅच मध्ये मॅच विनिंग कामगिरी पार पाडणारा, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणारा विवेक पवार ठरलेला आहे सामनावीराचा मानकरी. प्लीज वेलकम विवेक पवार. जबरदस्त फलंदाजी देखील तेवढीच ताबडतोब विवेक पवार ठरले मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. नुकताच अंतिम सामना संपलेला होता. शिंदे फायटर्स 4 पर्व त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावावरती केलेले आहेत. त्याच्या अगोदर 3 पर्वामध्ये चॅम्पियन, एका पर्वामध्ये रनरअप ठरला होता आणि पुन्हा एकदा आता 4थ्यांदा त्यांनी विजयी चौकार मारलेला आहे. या मॅचचा सामनावीराचा अवॉर्ड देण्याच्या अगोदर शिंदे फायटर्स संघामध्ये स्वप्नील यांनी खूप चांगली कामगिरी केली होती आणि त्यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं होतं. आपण स्वप्नील यांना 200 रुपयाचं बक्षीस देऊन सन्मानित करतोय. स्वप्नील याला 200 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान करूया. यानंतर अंतिम सामना जो आपल्या सर्वांसमोर आपण पाहिलेला होता, या अंतिम सामन्यामधला जो सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे त्या खेळाडूला सन्मानित करतोय. आणि अंतिम सामन्यातला सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे एनिगेसेस
या अंतिम मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे जबरदस्त बॅटिंग करणारा डॉक्टर केशव साबळे. प्लीज वेलकम. साठी 1200 रुपयाचं देखील कॅश प्राइज आलेलं होतं, ते देखील आपण त्यांना देतोय. यारकर स्पोर्ट्स कडनं टी शर्ट देखील दिली जाते. डॉक्टर केशव साबळे यांच्यासाठी टाळ्या. धन्यवाद धन्यवाद. दादाची आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर घड्याळ आणि यारकर स्पोर्ट्सच्या वतीनं ही टी शर्ट देऊन आपण सन्मानित करतोय. आकाश सपकाळ यांच्याकडून पुरस्कृत झालेली ही टी शर्ट देतोय. घड्याळ देखील, हे वॉच बघा, आकर्षक वॉच आहे आणि त्याचबरोबर ही उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी. जोरदार टाळ्या सिद्धू केळसकर यांच्यासाठी. या स्पर्धेत सर्वात जास्त धावा त्यांनी बनवल्या. आहे ते सन्मान्य रवींद्र श्रीधर सातनाक साहेब यांच्याकडनं पुरस्कृत झालेले आहेत. स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आकाश सपकाळ यांच्याकडनं आलेले आहेत. यानंतर जाऊया या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. हा, आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे एनी गेसेस काय? या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला आहे. जोरदार आणि स्वागत करूया विवेक पवार याचा. प्लीज वेलकम विवेक. आपण ठरलेला आहात अभूत सर्वोत्तम गोलंदाज. त्याचबरोबर यारकर स्पोर्ट्स कडनं टी शर्ट आणि त्याचबरोबर आदरणीय सातनाक साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली ही आकर्षक वॉच आपण देतोय. वॉच देखील द्या, घड्याळ देखील द्या. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे एनी गेसेस. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे आपल्या बहारदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाणारा आणि तेवढ्यावरच न थांबता आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकावून देणारा, ज्याची जबरदस्त अशी फिल्डिंग आपण सर्वांनी पाहिली. जोरदार आणि स्वागत करूया जतीन साळगावकर. यश बहारदार क्षेत्ररक्षण करत आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकावून देणारा जतीन साळगावकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. यारकर स्पोर्ट्स कडनं ही टी शर्ट. जतीन दादा धन्यवाद. यानंतर जाऊया तुम्हा सर्वांना ज्या अवॉर्डची उत्कंठा लागलेली आहे, अर्थातच मालिकावीर. आणि मालिकावीरासाठी आपण पहिल्यांदाच यावेळेला ही गेअरची सायकल ठेवलेली होती आणि त्याचबरोबर मालिकावीराची ट्रॉफी असेल, वॉच असेल आणि टी शर्ट असणार आहे. आणि ह्या भरगच्च पुरस्कारावरती, या मालिकावीराच्या ट्रॉफीवरती आणि या सायकलवरती कोणत्या खेळाडूंनी मोहर उमटवलेली असेल? प्लीज एनी गेसेस. कुणाला वाटतं मौसीम? अजून अजून कोण कोण आहे? अजून कुणाला कोण कोण वाटतंय? आकाश सपकाळ. अजून? चला, खऱ्या अर्थानं टक्कर होती मौसीम आणि आकाश सपकाळ यांच्यामध्येच. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी पार पाडत हा खेळाडू ठरलेला आहे मालिकावीराचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आकाश सपकाळ याचं. प्लीज वेलकम.
गोलंदाजी करत आपल्या संघाला ज्यांनी चॅम्पियन बनवलं तो आकाश सपकाळ ठरला या स्पर्धेतला मालिकावीराचा मानकरी. सायकल गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी करत अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करत आपल्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून देण्यामध्ये ज्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलं तो आकाश सपकाळ. त्याला आपण सन्मानित करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आकाश सपकाळ या आपण इकडे. आकाश या आता तुम्ही इकडे. आकाश कॉंग्रॅच्युलेशन्स. या ठिकाणी ही मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा पहिल्यांदाच आपण पर्व 9 मध्ये मालिकावीरासाठी ही घेरची सायकल ठेवलेली होती आणि तुमचा अष्टपैलू खेळ संपूर्ण क्रीडा रसिकांनी पाहिलेला आहे. तुम्हाला मालिकावीराची ट्रॉफी मिळाली. कसं फील होत आहे आता? खूप छान वाटतंय. पहिल्यांदा सायकल भेटले. याच्या आधी मालिकावीरमध्ये भरपूर ट्रॉफीज भेटल्या होत्या. यावेळेस पहिल्यांदा सायकल भेटले. खूप खुश आहे. मन जिंकलंय सगळ्यांचं आणि माझ्या संघाचं पण. थँक्यू. धन्यवाद. नक्कीच हा दापोलीचा पहिला सायकल मॅन इथे ठरलेला आहे. आकाश या ठिकाणी खरं तर प्रवास थोडासा कडतर होता. याच्या अगोदरची 3 पर्व तुम्ही जिंकलेली होती आणि 4थं पर्व म्हणजे सलग 4थ्यांदा तुम्हाला जिंकायचं होतं. सलग म्हणता नाही येणार पण या स्पर्धेमध्ये जिंकणं थोडंसं गरजेचं होतं. दुर्गासागर वॉरियर्सचा संघ समोर होता त्यांच्याबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल? दुर्गा वॉरियर्स संघ समोर होता पण त्यांना आम्ही नॉकआउटमध्ये हरवलं होतं. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की शेवटच्या सामन्यापर्यंत जरी 5:15 5:30 वाजले होते तरी मी ठाम मनाने सांगितले की क्षेत्ररक्षणच घेऊया कारण की आमची गोलंदाजी तेवढ्याच प्रमाणे चांगली होती आणि आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखलं. त्यांनी पण पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हर चांगल्या टाकल्या होत्या पण साथ होती ती केशव यांची की ज्यांनी फलंदाजी चांगल्या प्रकारे केली आणि फिनिशर शॉट्स मला खेळायला भेटला आणि तो फिनिश करून दिला आणि आम्ही विजयी झालो. आणि ऑर्गनायझर पण खूप छान होतं. DPL 9चं पुढच्या वर्षी पण प्रयत्न करेन मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर घेण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. हे होते आकाश सपकाळ या स्पर्धेचे मालिकावीराचे ते मानकरी ठरलेले आहेत. आणि यानंतर जाऊया या स्पर्धेतला जो द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ ठरलेला आहे त्याला आपण सन्मानित करतोय. पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुर्गासागर वॉरियर्स संघाला आपण आमंत्रित करतोय. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ. प्लीज वेलकम दुर्गासागर वॉरियर्स. ही भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रकमेचं पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. या सर्वांनी या दुर्गासागर वॉरियर्स संघ सगळ्यांनी या. वॉरियर्स संघाला आपण सन्मानित करतोय. दापोली प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये प्रथमतःच अंतिम फेरीमध्ये पोहोचत या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावणारा दुर्गासागर वॉरियर्स पुढच्या अवॉर्डकडे जातोय परंतु तत्पूर्वी ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या समोर साकार झालेली आहे या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक होते ज्यांच्यामुळे आपण दापोली प्रीमियर लीग पर्व 9चा हिस्सा बनू शकलेलो होतो त्या मुख्य ऑर्गनायझरचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि या स्पर्धेचा जो अंतिम विजेता संघ ठरलेला आहे जोरदार स्वागत करूया शिंदे फायटर संघाचं. दापोली
तर या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा विजेता संघ ठरलेला शिंदे फायटरचा संघ आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांनी बहुमोल असं सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय रवींद्र श्रीधर सातनाक साहेब आणि त्याचबरोबर लोडा व्हेंचर फाउंडेशन यांचं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्यांनी विशेष असं सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यासाठी मला देखील संधी दिली. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. स्पर्धा या ठिकाणी संपली असं जाहीर करूया. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत ऐसे और भी वीडियोस के लिए धन्यवाद. चैनल को बाय बाय मित्रांनो. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को